नितेशजी, त्यातलंच एक विधान आहे. काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे. कोण म्हणतंय? दीपक केसरकर म्हणतायत. आणि तुमच्या बंधूंनी लोक बघा हसतायत. नाही, दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं? इथे हसतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली? 2014ला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शेंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे